नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक स्पेशल थाळी बनवू, खूप चवीला अप्रतिम। चला कशी बनवायची ते बघू। आता आपण सुरुवातीला एक गोड पदार्थ बनवूया। एक सुती कापड घेऊ, 500 ग्रॅम दही घेऊ। सुती कापडामध्ये या पद्धतीने आपल्याला 500 ग्रॅम दही घ्यायचं आहे। आता आपल्याला या दह्यामधलं जे काही थोडंफार पाणी असतं ते बाजूला काढून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने छान याचा गोल तयार करायचा आहे। हे बघा, या पद्धतीने जेवढं निघेल तेवढं आपल्याला पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे। आता आपण सुती कापडाला एक पॅक गाठण बांधून घेऊया। हे बघा, या पद्धतीने। आता आपण याच्यावर एक कोणतीही जड वस्तू ठेवू शकता, नाहीतर या पद्धतीने नळाला बांधून ठेवलेला आहे मी। हे बघा, या पद्धतीने त्याच्यातलं एक एक थेंब खाली पडत आहे। सकाळपर्यंत पूर्ण पाणी दह्यामधलं बाजूला होतं। एक रात्रभर मी असंच दही ठेवलेलं आहे। दुसऱ्या दिवशी आता आपण दही एका बाउलमध्ये घेऊ। दही छान मिक्स करून घेऊ। 4 ते 5 मिनिटं दही मी एकसारखं हलवत छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण दह्यामध्ये आवडीप्रमाणे पिठी साखर घेऊ। 2 चमचे पिठी साखर, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, इथे मी काजू आणि बदाम, पिस्ता घेतलेला आहे। छान मिक्स करून घेऊ। बघा, किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी चवीला फार उत्तम असा आपला श्रीखंड बनवून तयार आहे। चला आता आपण एका कढईमध्ये तेल, पनीर, हे पाव किलो पनीर आहे। पाव किलो पनीरचे 2 मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता तेलामध्ये हे पनीर आपल्याला दोन्ही साईडनी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे बघा, दोन्ही साईडनी आपलं पनीर छान खरपूस भाजलेलं आहे। चला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण याच कढईमध्ये उभ्या आकारात चिरलेले 4 कांदे, छोटे छोटे कांदे आहेत। तुम्ही मोठे घेतले तर 2च घ्या। 4 कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत। 7 ते 8 काजू, 2 हिरवी मिरची, 2 छोटे छोटे अद्रकचे तुकडे, 1 तेजपत्ता, 3 लवंगा आणि 3च काळे मिरे, दालचिनी। तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। छान मिक्स करून घेऊया। आता आपण कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी चवीनुसार मीठ घेऊ। मीठ घेतल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि कांदासुद्धा छान शिजतो। हे बघा, आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कांदा टोमॅटो मऊ शिजून घ्यायचा आहे। बघू शकता, कांदा आणि टोमॅटो मऊ शिजलेला आहे। टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये खूप सारा लसूण घेऊ। लसूण 3 ते 4 मिनिटं छान आपण हे सगळं परतून घेऊ। हे बघा, 3 ते 4 मिनिटं इथे झालेली आहेत। लसूण सुद्धा छान परतलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा टोमॅटो थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करू। कढईमध्ये तेल घेऊ, सोबतीला बटर घेऊ थोडंसं। आता आपण हे बघा, या पद्धतीने मी वाटण तयार केलेलं आहे। एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे आणि पाणी न घालता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण तयार वाटण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ। हे बघा, छान मिक्स झालेला आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे।
2 ते 3 मिनिटानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि ते पाणी हिसळून आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे मसाले, 2 चमचे लाल मिरची पावडर, आवडीप्रमाणे पनीर मसाला कोणताही घेऊ शकता आणि 1 मोठा चमचा धना पावडर घेऊया। हे सगळे मसाले छान मिक्स करून 1 मिनिट परतून घेऊ। 1 मिनिटानंतर आवडीप्रमाणे पाणी घेऊ। 1 ग्लास पाणी घेतलेला आहे। पाणी घेताना मी नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे आणि हा सगळा मसाला 4 ते 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचा आहे। आता आपण मसाला शिजत आहे तोपर्यंत इकडे वटाणा पुलाव बनवूया। वटाणा पुलाव बनवण्यासाठी एक कुकर घेऊ। कुकरमध्ये आवडीप्रमाणे तेल, आवडीप्रमाणे खडे मसाले, 1 तेजपत्ता, दालचिनी, 2 हिरवी इलायची, 4 लवंगा आणि 2 काळे मिरे, जिरे, उभ्या आकारात चिरलेला 1 कांदा। आपल्याला कांदा हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण आणि अद्रक याची जाडसर पेस्ट आहे। छान मिक्स करून ही सुद्धा 2 मिनिटं परतून घेऊ। आता आपण 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची कुटून सुद्धा घेऊ शकता किंवा बारीक कट करून घ्या। छान मिक्स करून घेऊ। 1 उभ्या आकारात चिरलेला टोमॅटो छान मिक्स करून घेऊ। टोमॅटो 1 मिनिट परतून घेऊ। 1 मिनिटानंतर खूप सारा वटाणा, फ्रेश वटाणा आहे आणि चिमूटभर मीठ घेऊ। हे सगळं छान परतण्यासाठी छान मिक्स करून घेऊ। आता आपल्याला सगळं साहित्य 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आपण 1 वाटी बासमती दावतचा तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण तांदूळ छान मिक्स करून घेऊया। हे बघा आपला तांदूळ छान मिक्स झालेला आहे। चवीनुसार मीठ घेऊ। भाज्या परतून घेताना सुद्धा आपण चिमूटभर मीठ घेतलेला आहे। खूप सारी कोथिंबीर छान मिक्स करून 1 मिनिट आपण हे सगळं साहित्य परतून घेऊ। 1 मिनिटानंतर 2 वाटी पाणी घेऊ। 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि 1 चमचा साजूक तूप घेऊ। तुपामुळे आपला भात मोकळा मोकळा होतो आणि खूप छान चव सुद्धा येते। छान मिक्स करून झाकण लावू कुकरचं आणि आपल्याला झाकण लावून मोठ्या गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि स्लो गॅसवर 5 मिनिटं आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा। अजून 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं, नंतरच 5 मिनिटांनी आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे। चला आपला वटाणा राईस इथे शिजत आहे तोपर्यंत आपण पनीरची भाजी कशी झाली ते बघू। हे बघा इथे आपले 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याच्यामध्ये 70% शिजवून घेतलेला वटाणा, फ्राय केलेले पनीर आणि थोडंसं बटर मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हा पनीर मसाला स्लो गॅसवर 4 ते 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला पनीर 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। स्लो गॅसवर पनीरच्या मसाल्याला छान तेलसुद्धा सुटतं आणि पनीरसुद्धा मस्त शिजतं। 5 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता पनीरची भाजी किती मस्त दिसत आहे। चवीला सुद्धा फार
उत्तम पनीर मसाला इथे बनलेला आहे। एकदा नक्कीच बनवून बघा, तुम्हाला देखील नक्की म्हणजे 100% आवडेल। चला, इथे आपला बघू शकता वटाणा राईससुद्धा बनवून तयार झालेला आहे। आता आपण गरम गरम पुरी तयार करूया। पुरी तयार करण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊ। गव्हाच्या पिठामध्ये हातावर क्रश करून थोडासा ओवा घेऊ, चवीनुसार मीठ आणि थोडासा आपल्याला बारीक रवासुद्धा घ्यायचा आहे, पुरी तेलकट होऊ नये म्हणून। आता आपण हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घेऊन याचा घट्टसर गोळा तयार करू। हे बघा, घट्टसर कणिक मळून तयार झालेली आहे। आता आपण 5 मिनिटं ही कणिक भिजवून देऊ। हे बघा, कढईमध्ये खूप सारं तेल घेऊ। तेल गरम होत आहे। 5 मिनिटं आपल्याला झालेली आहेत। आता आपण कणकीमधला एक छोटासा गोळा घेऊ आणि या पद्धतीने त्याचा रोल करून छोटे छोटे पेढे तयार करू। या पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे। खूप सोप्या झटपट पद्धतीने आपण ही पूर्ण थाळी बनवलेली आहे। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आपलं चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका। इथे मी 5 पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता तेल गरम झालेलं आहे। थोडासा तुकडा आपण कणकीचा तेलामध्ये टाकायचा, तो तळून वरती आला की समजायचं आपला तेल छान गरम झालेला आहे। मग तेलामध्ये पुरी सोडायची। हे बघा, या पद्धतीने एकदम टम पुरी आपली फुगलेली आहे आणि पुरी जास्त तेलकट सुद्धा होत नाही। एका साईडनी एकदाच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। मस्त सोनेरी कलर आलेला आहे आपल्या पुरीला आणि अजिबात तेलकट झालेली नाही। याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। खूप सोपी, झटपट पण चवीला अप्रतिम अशी ही थाळी आहे बरं का। तुम्हाला जर ही थाळी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका। हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। चला, आता खास तुमच्यासाठी तयार करत आहे। ताट तयार करताना गरम गरम पुरी, चमचमीत काजू करी, चटपटीत पनीर मसाला, चमचमीत वटाणा पुलाव किंवा वटाणा राईस खूप मस्त झालेला आहे। आपण बनवलेला घरच्या घरी श्रीखंड आणि गोड बनून आहे गुलाबजाम। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय।